नमस्कार मित्रांनो, आनंदाची बातमी आहे. केंद्र शासनाने मोठा धमाका केलेला आहे. आता रेशन कार्डची सर्व कामे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये आता करू शकता, तेही एका मोबाईल ऍप मधून. आता कोणकोणती कामे तुम्ही करू शकता, कोणतं मोबाईल ऍप आहे, कशा पद्धतीने प्रोसेस राहील, सर्व माहिती आपण या व्हिडिओ मध्ये थोडक्यात जाणून घेणार आहे. आणि याच्यानंतरचे सुद्धा पुढचे जे काही व्हिडिओ आहेत, कोणकोणती कामे कशी करायची ते सुद्धा आपल्या चॅनलवरती येणार आहेत. तर तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, ऍप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोर वरती यायचंय. प्ले स्टोर वरती आल्यानंतर इथे सर्च करायचं आहे तुम्हाला मेरा रेशन 2.0. तर इथे पहा, मेरा रेशन 2.0 सर्च केल्यानंतर हे ऍप्लिकेशन तुमच्या समोर येईल. मेरा रेशन आपलं गव्हर्नमेंट ऍप्लिकेशन आहे. 1 करोड पेक्षा याचं जे डाउनलोडिंग आहे हेच ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. मेरा रेशन 2.0 हे 28 MB ऍप्लिकेशन आहे, ते आपल्याला इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर याला परमिशन द्यायची, अलाउ करायचं आहे. अशा पद्धतीने याचा लोगो दिसेल, गरीब कल्याण अन्न योजना. तर यानंतर आपल्याला लँग्वेज विचारेल, इंग्लिश, हिंदी, मराठी, जे काही लँग्वेज असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. मी इंग्लिश करून नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला खाली गेट स्टार्टेड बटनावरती क्लिक करायचं आहे. गेट स्टार्टेड बटनावरती खाली क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथे 2 ऑप्शन दिसतील. पहिला ऑप्शन आहे बेनिफिशियरीज युजर्स, दुसरा आहे डिपार्टमेंट युजर्स. आता आपला जो कामाचा आहे तो म्हणजे पहिला बेनिफिशियरीज युजर्स वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आधार नंबर टाकायचा आहे. घरातील कोणत्याही एखाद्या व्यक्तीचा तुम्ही इथे आधार कार्ड नंबर टाकू शकता, तुमचा सुद्धा टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. घरातील कोणत्याही एखाद्या व्यक्तीचा नंबर टाका, आधार नंबर टाका आणि लॉग इन विथ ओटीपी वरती क्लिक करा. लॉग इन विथ ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा ट्राय करूयात. सर्व्हर काय प्रॉब्लेम असू शकतो, तर काही वेळाने पुन्हा एकदा ट्राय करा. तर इथे पाहू शकता मी पुन्हा एकदा ट्राय केलंय, तर ओटीपी सेंड सक्सेसफुली असं तुम्हाला एक पॉपअप येईल. त्याला ओके करायचं आहे आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे पहा, मेसेज त्यावरती आलेला दिसेल. ज्या नंबरवरती ओटीपी आलाय तो इथे टाकून घ्यायचा. खाली व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं. व्हेरीफाय केल्यानंतर ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली येईल. ओके करायचंय. ओके केल्यानंतर पुढे तुम्हाला एक पिन तयार करायला विचारेल, तर क्रिएट नाव या ऑप्शन वरती क्लिक करायचं किंवा स्किप सुद्धा करू शकता. मी क्रिएट नाव करतो, म्हणजे ऍप ओपन झाल्यानंतर तुम्हाला पिन टाकल्यानंतर ऍप ओपन होईल. असा पिन तयार करायचा, 4 डिजिट टाकायचा, नेक्स्ट करायचंय. पुन्हा तोच पिन पुन्हा एकदा टाकून क्रिएट एम पिन वरती क्लिक करायचंय. ओके करायचंय. आपला एम पिन म्हणजे पिन तयार झालेला आहे. त्यानंतर व्हाईल युजिंग द ऍप परमिशन द्यायची, अलाव करायचं आहे. अशा पद्धतीने वरती स्किपचं बटन दिसेल, या स्किप बटनावरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने तुमचं जे रेशन कार्ड आहे ते इथे दाखवेल. आता पहा काय काय ऑप्शन आहेत. पहिला आहे तुम्हाला वरतीच एक रेशन कार्ड दाखवेल, कोणती स्कीम मध्ये आहे तुम्ही, हेड ऑफ फॅमिली तुमचं कोण आहे, फोन नंबर आहे का नाही, ऍड्रेस दाखवेल, रेशन कार्डचा नंबर दाखवेल आणि कोणत्या कुठून तुम्हाला रेशन भेटतं ते दाखवेल. तिथे एक तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन आहे. त्या डाउनलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर रेशन कार्डची जी पीडीएफ फाईल आहे, हे डिजिटल रेशन कार्ड आपलं डाउनलोड होईल आणि रेशन कार्ड मध्ये जे कोणी व्यक्ती असतील त्या व्यक्तींची नावे सुद्धा येईल. हे पीडीएफ मध्ये रेशन कार्ड, डिजिटल रेशन कार्ड, नवीन पद्धतीचं रेशन कार्ड आलेलं आहे, ते तुम्ही अशा पद्धतीने वरती क्लिक करून डाउनलोड करू शकता. त्यानंतर आता अजून काय काय ऑप्शन आहेत. इथे ऑप्शन आहे पेंडिंग मोबाईल अपडेट, मोबाईल सुद्धा अपडेट करू शकता. पेंडिंग मोबाईल वरती अपडेट वरती क्लिक करायचंय, ओके करायचंय. आता घरातील जेवढे काही तुमचे व्यक्ती असतील त्यांचे तुम्हाला इथे नावं दिसतील आणि इथे तुम्ही त्यांचे मोबाईल नंबर अपडेट करू शकता. आता कसं करायचं, तर एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर अपडेट करायचा, त्या व्ह्यू बटनावरती क्लिक करायचं. इथे नाव दाखवेल, जेंडर दाखवेल, खाली मोबाईल नंबर टाकायचा आणि सबमिट करायचं. आता कशा पद्धतीने मी इथे एखादा कोणाच तरी मोबाईल नंबर अपडेट करून दाखवतो. आता हा मेंबर आहे, याचं मी सिलेक्ट केलं, सबमिट केलं. तर इथे पहा एक तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी. तर इथे मी मोबाईल नंबर टाकला, ओटीपी सेंड सक्सेसफुली दाखवतंय. आता ओटीपी आलेला तुमच्या मोबाईल वरती येईल, तो इथे ओटीपी इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे. म्हणजे काय होईल, मोबाईल नंबर अपडेट साठी रिक्वेस्ट जी आहे ती तुमची इथे तुम्ही घरी बसून मोबाईल नंबर अपडेट करू शकता. तर इथे पहा व्हेरीफाय केलं, ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली झाला. आता ही रिक्वेस्ट जाते, तर थोडा वेळ लागू शकतो. ऍप नवीन आहे, थोडं काम चालू आहे. थोडं हे पहा, युअर रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड टू डिस्ट्रिक्ट फूड सप्लाय ऑफिसरसाठी त्याची रिक्वेस्ट गेलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येकाचे मोबाईल नंबर इथून अपडेट करू शकता. तर अशा पद्धतीने जे कोणी मेंबर्स असतील तुमच्या घरातील त्या प्रत्येक व्यक्तीचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्या. त्यानंतर खाली इथे ऑप्शन आहे. आता काय काय ऑप्शन आहे. पहिला आहे मॅनेज फॅमिली डिटेल्स, त्यानंतर रेशन एंटायटलमेंट्स, त्यानंतर ट्रॅक माय रेशन, त्यानंतर माय ग्रीव्हियन्स, त्यानंतर सेल्स रिसिप्ट्स, त्यानंतर बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट. अशा पद्धतीने 6 ऑप्शन तुम्हाला दिसतील. तर 2-2 ऑप्शन आहेत, असे एकूण 6 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे मॅनेज फॅमिली डिटेल्स. आता मॅनेज फॅमिली डिटेल्स वरती गेलं तर इथे पहा
रेशन कार्ड मध्ये तुम्ही सगळे मेंबर जे असतील त्यांचं माहिती एडिट करू शकता. जसं की तुम्ही पाहू शकता इथे डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक केलं तर त्यांची माहिती दिसेल. त्यानंतर पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक केलं की तुमचं त्यामध्ये एडिट करू शकता. त्यामध्ये तुम्ही मोबाईल नंबर असेल, बाकीची माहिती असेल ती एडिट करू शकता. आधार केवायसी झालेली आहे का तुमची ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता. आणि केवायसी करायची असेल तर केवायसी सुद्धा करू शकता. एखाद्या व्यक्तीला रेशन कार्ड मधून डिलीट करायचं असेल तर तिथे डिलीट ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करू नका, नाहीतर तुम्ही क्लिक करता. तर डिलीट करायचं असेल तर करू शकता, तो डिलीट सुद्धा ऑप्शन आहे. आणि एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर ऍड न्यू मेंबर वरती कोपऱ्यामध्ये सुद्धा ऑप्शन आहे. तर एखादा फॅमिली मेंबर नवीन ऍड करायचा असेल, रेशन कार्ड मध्ये नवीन नाव ऍड करायचं असेल तर ते सुद्धा ऍड करू शकता. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे रेशन एंटायटलमेंट्स. यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुम्हाला रेशन किती मिळतंय ते तुम्ही त्यामध्ये पाहू शकता. त्यानंतर ट्रॅक माय रेशन. आता इथे ट्रॅक करू शकता तुमचं रेशन, पण आता इथे चालत नाहीये, थोडं अपडेट होतं ऍप. काही दिवसांनी तुम्हाला ही सगळी माहिती भेटेल. तसेच माय ग्रीव्हियन्स मध्ये हा चौथा ऑप्शन आहे. यामध्ये तुम्ही तक्रार वगैरे दाखल करायची असेल तर तक्रार सुद्धा दाखल करू शकता. त्यानंतर सेल्स रिसिप्ट म्हणजे तुम्ही रेशन घेतल्यानंतर जी पावती वगैरे भेटते ती इथे तुम्हाला बघायला भेटू शकते. तर यामध्ये आता सुद्धा काही अपडेट नाही, थोड्या वेळाने याच्यामध्ये अपडेट बदल होतील. त्यानंतर बेनिफिट रिसीव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट हा 6वा ऑप्शन आहे, ज्यामध्ये गव्हर्नमेंट कडून काय काय बेनिफिट्स मिळतात रेशन वरती ते तुम्हाला इथे पाहता येऊ शकतात. किती पैसे वगैरे मिळतात, सबसिडी वगैरे किती मिळते, अमाऊंट किती मिळते ते तुम्ही इथून चेक करू शकता. तर अशा पद्धतीने हे 6 ऑप्शन आहेत. यावरती एक एक व्हिडिओ आपण बनवणार आहे. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती पाहणार आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर नियर बाय FPS शॉप या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर शेजारील जे काही रेशनची दुकानं आहेत ते तुम्ही शेजारची दुकानं पाहू शकता. आणि त्यानंतर खाली ऑप्शन आहेत, 2 ऑप्शन आहेत पहा. सरेंडर रेशन कार्ड. सरेंडर म्हणजे जर आपल्याला बंद करायचं असेल रेशन कार्ड तर त्यावरती क्लिक करून बंद करू शकता, पण त्यावरती क्लिक करू नका, नाहीतर उद्योग होईल, रेशन कार्ड बंद होऊन जाईल. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे रेशन कार्ड ट्रान्सफर. जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रेशन कार्ड ट्रान्सफर करायचं असेल तर ते ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहेत. आपण थोड्या काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक एक ऑप्शन जे आहे ते यामध्ये पाहणार आहे आणि ते करून दाखवणार आहे. आता 3 डॉट वरती क्लिक केलं, कोपऱ्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपण जे काही आता ऑप्शन बघितले तेच ऑप्शन तिथेच बघायला भेटतील. म्हणजे होम पेज वरती पण भेटतील आणि या 3 डॉट वरती केलेल्या सुद्धा ऑप्शन वरती तुम्हाला हे ऑप्शन बघायला भेटणार आहेत. तर अशा पद्धतीने ही सर्व प्रोसेस आहे. आता येणारे जे काही आपले व्हिडिओ असतील, आता मोबाईल नंबर अपडेट कसा करायचा, केवायसी कशी करायची, नाव कसं डिलीट करायचं, नाव कसं कमी करायचं, सगळी माहिती, नाव कसं ऍड करायचं, सगळ्या व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता, आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.